मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती आहेत। दापोली, गुहागर आणि राजापूर या ठिकाणी त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा जाहीर सभा होणार आहेत। दापोलीमध्ये सभा ही 11 वाजता सुरू होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी आहे ही या ठिकाणी झालेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय की दापोलीच्या आझाद मैदानाच्या सभेमधील हे दृश्य आहेत। या ठिकाणी शिंदे गट शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे गट शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळते। खरं तर ही तिरंगी लढत आहे, कारण या लढतीमध्ये मनसे देखील आहे। मात्र योगेश कदम यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे हे या सभेसाठी येणार आहेत आणि या सभेमधून इथं मार्गदर्शन देखील करणार आहेत। योगेश कदम यांच्याकडून दावा वारंवार केला जातोय की आपण मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येणार आहोत। मात्र असं असलं तरी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आहे, ही जाहीर सभा लावण्यात आलेली आहे। कारण हेच आहे की याच ठिकाणी, याच मैदानात, याच जागेवरती आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती आणि या जाहीर सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून मोठा नेता या मतदारसंघात येणं अपेक्षित होतं। ही जाहीर सभा जी आहे ही इथले आमदार, विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी आहे। यामुळं या ठिकाणच्या सभेत नेमकं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणामध्ये दाखल होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांच्या विविध सभा यामुळेच लक्षवेधी ठरणार आहेत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।